पंचांना विनंती करतो स्टंप व्यवस्थित करा पंच. एक धाव फलकावरती आपण पाहतोय. चांगला फटका होता तिथे. फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आहे. तर डॉट बॉल आहे. डॉट बॉल. चांगला फटका तिथे झेल सुटलाय आणि धाव मिळेल एक धाव येते आणि एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. टॅप केलाय. चांगले स्ट्रोक दाखवावे लागतील. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव. टॅपचा फटका जर फोर्सने जर तुम्ही केला तर निश्चितच चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, यात काही शंका नाही. फोर्सचा फटका दाखवलाय समोर. काय जबरदस्त 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. वन प्लस 1 अशा या 2 धावा. 2 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती 9 वरती जाऊन पोहोचले गेले. 9 रन्स. 9 धावा फलकावरती आहेत. गोलंदाजी बार्क वरती गोलंदाज इथे सज्ज होतोय. चांगला स्ट्रोक खेळले. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिलं षटक समाप्ती अखेरीस 10 धावा. 10 रन्स. पहिला चेंडू टॅप केलाय. एकच धाव. चांगला फटका खेळले. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय जरूर. धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता 2 धावा इथे अर्जित केल्यात. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिलं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळलाय आणि वाईट बॉल इथे घोषित करतायत पंच. अखिलेश स्ट्राइक वरती. काय जबरदस्त फ्लिकचा फटका होता. तिथे झेल घेण्याची संधी. चेंडू 2 धावांकरिता निघून जातोय. 17 धावा या फलकावरती आहेत. थँक्यू डीजे. मॅक्स मार्वलस आणि ईशान या 2 टीमच्या कॅप्टनना विनंती करतोय टॉससाठी या. 17 धावा झालेल्या आहेत. डॉक्टर अखिलेश 2 षटकांमध्ये 17 धावा झालेल्या आहेत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. कट केलाय. तिथे डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. रनआउटच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट. फलंदाज
थँक्यू डीजे. मॅक्स मार्वलस टीम कॅप्टन आणि ईशान टीम कॅप्टन टॉससाठी या. चांगला चेंडू होता, अप्रतिम. तिथे आपण पाहिलं तर एक धाव येते. दुसऱ्या धावेचा आता प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे अर्जित केल्यात. 19 धावा झालेल्या आहेत. ईशान टीमचे कॅप्टन आलेत. मॅक्स मार्वलस टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी. चांगला चेंडू होता, ऑन साईडला खेळतायत. एक धाव येते. एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलंय. धावसंख्या 20 धावा. खूप चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. थँक्यू डीजे. डॉक्टर नूर टॉस मध्ये यायचा आहे. डॉक्टर नूर, टॉस आपण करून घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर इथे तयार झालाय. संदीप वरती हल्ला चढवलाय. तिथे 2 धावांचा फटका येतोय की 4 धावा येत आहेत पाहावं लागेल. वेट फॉर द अंपायर सिग्नल. पंचांच्या डिसिजनची आम्ही वाट पाहतोय. चला वाद घालू नये, पंचांची वाद घालू नये. सांगा किती रन असतील सांगा या बॉलचे. पंचांची वाद घालू नये. या बॉलचे रन किती? चौका. चौका. 4 धावा. चौका. चौका. पंचांची वाद घालू नका. चांगला फटका खेळले जरूर आणि तिथे फलंदाज बाद होण्याची शक्यता होती. मात्र एक धाव येते. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 29. 3 ओव्हर 29 रन. 3 ओव्हर 29 रन. 3 ओव्हर मध्ये 29 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे सज्ज होतोय. अप्रतिम टप्पा खोलवर होता, त्यावरती 1D मध्ये चेंडू निघून जातोय. ईशान पाटील टॉस जिते आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, त्यावरती फटका खेळलेत. 2 धावा येत आहेत. 2 धावेसहित संघाची धावसंख्या 2 रन. चांगला फटका. तिथे फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 32 धावा. 32. फुलटॉस, त्यावरती फटका खेळले. क्षेत्ररक्षकाची चुकी आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. चांगला फटका खेळले. तिथे आपण पाहिलं तर 2 धावा. 38 धावा. चला सामना चालू करा. समोर खेळले. खूप चांगला फटका. आता क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकच धाव. एक धावेसहित संघाची धावसंख्या 39. 4 ओव्हर 39 रन. 4 ओव्हर मध्ये 39 धावा झालेल्या आहेत. डॉक्टर निखिल बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. खूप चांगला फटका खेळले. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक. बॉल सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे.
चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच किती धावा आहेत ते आम्हाला कळवतील. आपापसात वाद घालू नका, आपापसामध्ये वाद घालू नका अंपायरचा निर्णय शेवटचा राहील. वाद घालू नका. आणि लवकरात लवकर सामना चालू करा. अंपायर किती रन असतील सांगा. थांबा, डिसिजन तिथे पेंडिंग राहिलाय. किती रन? मॅच लवकर चालू करा. वाद घालू नका. अंपायर किती रन आहे इशारा द्या. चला डिसिजन काय आहे ते Decision कळवायचं लवकर आहे. द्या, नाही तर पेनल्टी लागेल. डोंट वेस्ट द टाइम. टाइमर ऑन झालेला आहे. टाइम वेस्ट नका करू. अंपायर डिसिजन. अंपायर डिसिजन. वेळ नका लावू. लवकर सामना सुरू चला करा. Umpire सामना decision चालू काय करा, ते सामना सांगा. चालू करा. अंपायर डिसिजन प्लीज. स्पोर्ट कमिटीला विनंती आहे की त्यांनी चारी बाजूला आपले व्हॉलंटियर्स थांबवावे जेणेकरून वाद होणार नाही. फिल्डिंग टीमवर पेनल्टी लागण्याची शक्यता असते.
तेच दिलंय फक्त रिव्ह्यू घेण्यासाठी. काय सुंदर रिव्ह्यू दिले अंपायरने. कारण अंपायरने आधी सिग्नल 4चं दिलं होतं फक्त कन्फर्म देण्यासाठी थर्ड अंपायरची मदत घेतली. आणि काय नजर आहे सर आपली अंपायरची, पंचांची निर्णय नजर. काय दिशा आहे नेमका प्रेशर पडला का डॉक्टर निखिल सर यांच्यावर आणि डॉक्टर भूषण सर सावरकर सर करणारे सर. पुन्हा वाईट दिशा आहे नेम काय वेगवान नेम. रफ्तार बघितली तर शोध अख्तर सारखी पण दिशा आहे या वेगला दिशा हवा. पुन्हा जोरदार फटका काय होता आणि सुंदर फिल्डिंग डॉक्टर बख्तियार यांच्याद्वारे. डॉक्टर बख्तियार यांनी सुंदर फिल्डिंग केली आणि त्याचा कमबॅक पूर्वेश यांनी केलाय. जोरदार त्याला फिल्डिंग साठी डॉक्टर बख्तियार यांना. अजूनही मॅच संपला आणि अटीतटीचा पुन्हा काय आउट होतंय का निर्णय अजून अपेक्षित आहे. आउटचा इशारा गेंद बाहेर मारली आणि इकडे तो आउट असतो. इंटरनॅशनल मॅच मध्ये नक्कीच ते बॉल द्या मित्रांनो. अच्छा बॉल आलाय. 3 चेंडू राहिलेले आहेत. 2 चेंडू दिशाहीन होते. ठीक आहे अजून 3 बॉल राहिलेत. 3 चेंडू. सुंदर अशी कॅच लपकली. आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेतला डॉक्टर निखिल सर यांनी. आपण नवीन बॅट्समॅन डॉक्टर स्वप्नील सिरसाट सर. डॉक्टर स्वप्नील नवीन बॅट्समॅन. झोप काढली तरी चालेल. सुंदर अशी 2 रनचा फटका. 2 रन. अजूनही चेंडू राहिले. अजूनही मोठा लक्ष उभा करण्यामध्ये सक्षम. पुन्हा मारला पण ते बाहेर मारला म्हणून हा आउटचा कॉल असेल अंपायर कडून. लगेच इनिंगचा लावायचा आहे. सांगतो तुम्ही काय पकडा. .48 49 टू विन आहे. 48 झालेत. 49 टू विन आहे. 48 झालेले आहेत आणि 49 करायचं आहे. 49 टू विन. एक मोठा लक्ष नक्कीच आहे आणि हा चेस करताना हा प्रेशरही असतो. सन्माननीय डॉक्टर विनीत पाटील सर आणि पंकज म्हात्रे सर एक्स्ट्रा ग्राउंड अंपायर सर लक्ष घेऊन लाईनवर उभे आहेत. आणि डॉक्टर आशिष वाघमारे सर, सत्य झरे सर आणि गोविंद पटेरे सर समोर. आणि इकडून किपरच्या मागे आम्ही आहोत. असे 4ही दिशामध्ये आणि 2 ग्राउंडमध्ये अंपायर आणि कॅमेरामॅन 6 आणि कमेंट्री बॉक्समध्ये स्पेशली कॅमेरामॅनच्या जवळ 2 अंपायर अतिरिक्त खेळले. असे 12 अंपायर आज 12 अंपायर्स करतात इकडे. लाईन अंपायर्स असे कबड्डीमध्ये बघितले असेल तुम्ही आणि खो खो मध्ये बघितलं असेल आणि बॅडमिंटन आणि त्याच्यानंतर तुम्ही फक्त क्रिकेटमध्ये फक्त VNDCL मध्ये बघितलंय. अशी बंदोबस्त असं खर्च श्रीमंत लोकच करू शकतात क्रिकेटरमध्ये. स्पॉन्सरमुळे होऊ शकत नाही सर. हा न्यू बॉल. गरज सर काय सांगणार तुम्ही या मॅच बद्दल. चेस होऊ शकतो का सर, कारण बॅटिंग स्ट्रेंथ पण आहे. नावाचा एक सुंदर फलंदाज आहे. त्यामुळे कुणालची बॅटिंग हे 3-4 ओव्हरपर्यंत कुणाल पिचवर टाइमर ऑन आहे. ओझोन टीम टाइमर ऑन आहे. जस्ट 10 सेकंड राहिले क्रीज घेण्यात. अँजेलोस आउट. सर पाणी तुम्ही ते तसं आधी निर्णय दिलेला आहे सर. IV लावू शकता पण पाणी पिऊ शकत नाही तुम्ही. ओझानचे ऑनर आता बॅटिंगसाठी सज्ज आहेत. प्रत्येक ओव्हरला
जवळजवळ 10 पर रन रेट काढायचे आहे आपल्याला. कोमल बोरसे नावाजलेले गोलंदाज. डॉक्टर तन्मय दांडेकर सर आता स्ट्राईक घेणार डॉक्टर कोमल सर यांच्या समोर. पुन्हा फटका जोरदार चेंडू सुटला. काय होतं आणि स्वप्नील सरांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. जीवाचा विचार न करता स्वप्नील सरांनी फिल्डिंग केलं आणि सुंदर क्षेत्ररक्षण. सर्व ठिकाणी त्यांना जल्लोषचा जयकार भेटतोय, शाबाशी भेटतायत. पुन्हा फटका जोरात मारला पण डॉक्टर दिगंत यांनी फिल्डिंग केलेली. डॉक्टर दिगंत मालकर सर सुंदर क्षेत्ररक्षण. जर चेंडू बॅट्समॅन जर जोराने मारत असेल आणि त्याची बॉलिंग चांगली करण्यासाठी हा फिल्डरचा हात असतो. 3 चेंडू आणि मात्र 3 रन अजून झाले आहेत. पुन्हा काय पुन्हा एक रनने हा मोठा लक्ष्य चेज होणार नाही मित्रांनो. ओझोन टीम यांना खात्री असेल नक्कीच, कारण त्यांची खूप प्लॅनिंग असते आणि स्ट्रॅटेजी असते. मागच्या किती टुर्नामेंटमध्ये टर्फ आणि मध्ये सेकंड रनअपची ट्रॉफी हा घेतलेली आहे. 4 चेंडू आणि 4 रन. किती झाले? 5 रन सॉरी 5 रन. पुन्हा लक्ष दिले. काय अंपायरचा इशारा, 2 रनचा इशारा. फटका जोरात होता. तन्मय सरांकडून जोराचे फटके अपेक्षितच आहे. पुन्हा 2 रनचा फटका, अंपायरचा इशारा, 2 रन. वेगवान गतीने चेंडू येतो आणि तसंच वेगवान मध्ये बॅट्समॅनही त्याला स्ट्रेट बॅटने खेळतं आणि पुन्हा 2 रन. डॉक्टर भूषण सावडकर न्यू बॉलर. डॉक्टर भूषण पुन्हा फिरकीचा गेंद आणि 1 रन साठी डिक्लेअर साठी पाठवलाय डॉक्टर अतुल सरांनी. आता 10 झाले. पहिल्याच चेंडूवर 1 रन आलाय, ते पण फिरकीच्या चेंडूवर. पुन्हा 2 रन. 2 रनचा इशारा अंपायर कडून. 2 रन खेळाडू डॉक्टर प्रमोद यादव सर आणि डॉक्टर रजनीश गाडी सर यांनी जीवाचा विचार न करता जोरदार झेप घेतली. फिल्डिंग साठी प्रयत्न केला पण ते हातातून सुटलं. पुन्हा चौका. कॅच कदाचित झेप होता का? झेप होण्याची शक्यता होती प्रमोद सरांना, पण शेवटच्या टाइमला फिल्डिंग मध्ये वैभव सर आणि डॉक्टर प्रमोद यांच्यामध्ये चेंजेस झाले, त्याच्यामुळे हा कॅच काय जमलं नाही. आणि चौका. डॉक्टर अतुल सर ज्यापर्यंत या क्रीजवर आहेत आणि डॉक्टर तन्मय दांडेकर सर त्यापर्यंत रनची गती ऍक्सिलेटर मोड मध्ये चालणार आहे. पुन्हा जोरदार फटका आणि पुन्हा तोच आला रिझल्ट. जिती फिरकी तिती फिरकी समोर अतुल सरां. नोचा इशारा. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त रन. सर टी ब्रेक तुम्हाला इनिंग नंतर भेटेल पण वॉटर ब्रेक भेटणार नाही. सुंदर फटका. निर्णय लगातार हॅट्रिक मारली डॉक्टर अतुल पारसकर यांनी. डॉक्टर अतुल पारसकरांचा म्हणलं लगातार 3 हॅट्रिकचा बक्षीस नक्कीच VNDSL कमिटीकडून आणि गोविंद पठारे सरांकडून डिक्लेअर झालेली ऑलरेडी. ओ झेप सुटला. एक वेग 300चा स्ट्राईक ने जर तुम्ही कॅच सोडणार असेल तर बॅट्समॅन नक्कीच दुसऱ्याही ओव्हरला काहीतरी. पुन्हा बॉलर लवकर या. टाइमर ऑन आहे. टिक 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 टिक. फक्त 15 सेकंडचा ब्रेक असेल. 2 ओव्हर 26 रन. डॉक्टर दिगंत मालकर न्यू बॉलर. डॉक्टर दिगंत. काय फिरकीचा गेंद, कदाचित आउट. नकार देण्यात आला. जोश नक्की डॉक्टर अमित तिवारी यांच्यामध्ये होता पण होश अंपायर मध्ये होता. दोघेही बेल उडवले.
डॉक्टर दिगंत यांची सुंदर इन स्विंग बॉलिंग. पुन्हा तसाच. काय म्हणता गरज सर, कदाचित दुसरी ओव्हर दिली पाहिजे होती का? जिकडे डॉक्टर भूषण सरांनी ओव्हर केल्या तिकडे डॉक्टर दिगंत मालकर यांना दिली पाहिजे होती का ओव्हर? कारण डॉक्टर अतुल मंत्र मारून बॉल टाकता असे इशारा आलाय आणि असं काला जादू चालणार नाही असं कपिल पाटील सरांनी सांगितलंय. न्यू बॅट्समॅन डॉक्टर कुणाल सावटकर सर. आता गरज सरांचे आवडते बॅट्समॅन आले. हॅलो गरज सर, तुमचे आवडते बॅट्समॅन, कदाचित आता स्कोर होईल का? नक्कीच नक्कीच होईल. आता कुणाल आणि तन्मय ऑलरेडी सेट बॅट्समॅन आहे. ऑलरेडी त्याला पिच ग्राउंडबद्दल आपल्या ब्रेनमध्ये त्यांनी मॅप केलेलं आहे कुठे लेफ्ट हँड. सर लेफ्ट हँड राईट मध्ये कॉम्बिनेशन फसणार का हा टीम? नक्कीच गोलंदाजाला आपलं लेंथ लाईन बदलावी लागते त्यासाठी. वा, 1 रनसाठी कुणाल याने मारलेला शॉट. 1 to go. आता 13 बॉल मध्ये 20 रन पाहिजे ओझॉन टीमसाठी. हो, दिशाहीन गोलंदाजी, वाईटचा इशारा अंपायर कडनं. 13 बॉल 19 रन. टॅप केलेला कुणाल याने 1 रनासाठी. ओव्हर झालेली आहे. 12 बॉल 18 रन. तन्मय, कुणाल ओझॉनसाठी 3 ओव्हर 31 रन्स. वालवा देवी, कोमल आणि डॉक्टर अमित यांना गोलंदाजी दिलेली आहे. अमित नावाजलेले गोलंदाज, लास्ट VNDCL मध्ये बेस्ट बॉलर होता वाचले होते ते. बारा बॉल 18 रन. हो आले सज्जेच आहेत आम्ही. ईशान याने टॉस जिंकून गोलंदाजीचा विचार केलेला आहे. सर्व प्लेयर्सना राकेश पाटील आणि देवेंद्र पाटील यांनी जमा करावे. वाव, 2 बॉल. डॉक्टर अमित तिवारी सर यांचा म्हणलं तरी फिरकीचे चेंडू. पुन्हा डायरेक्ट बॉल आणि सुंदर क्षेत्र डॉक्टर अखिलेश यांच्या आणि फक्त 1 रन मात्र. 3 चेंडू कदाचित झालेली आहे. 9 बॉल आणि 15. अंपायर काहीतरी कानामध्ये मंत्र देत आहेत डिसिप्लिन बद्दल. पुन्हा 2 रन फटका आणि 2 रनचा इशारा अंपायर कडून. डॉक्टर तन्मय दांडेकर सेट बॅट्समॅन आहेत. सर कुणाल सावटकर जरा लवकर आला पाहिजे होता का असं वाटतंय तुम्हाला? त्यांची ऑलरेडी टीम स्ट्रॅटजी प्रमाणे 1 डाऊनलाच आलेला आहे तो. ओ, तन्मय सेट बॅट्समन. नवीन डॉक्टर संदीप गिरी येणार आहेत, त्यांच्यावर दबाव असणार आहे. तन्मय सेट बॅट्समन आउट झालेला आहे. किती पाहिजे? 7 बॉल 13. वाईड बॉल दिशायंदीन.
लेग अंपायरचा इशारा, आउट, डॉट बॉल. आता निखिल, सर विकेट पडते त्याचा काय नुकसान नाहीये, पण डॉट होते ते महत्वाचं आहे सर. नक्कीच नक्कीच, कारण विकेट अजून कुणाल 6 बॉल. नवीन बॅट्समॅन डॉक्टर निखिल डॉक्टर खंदारे. निखिल चांगले फलंदाज आहेत. वैभव वर्सेस कुणाल. पण Well, बेल्स पडले नाहीयेत, बेल्स bells पडले पडलेले नाहीयेत, नाहीयेत, बेल्स पडले umpire. नाहीयेत. बेल्स लावलाय स्टंपवर आणि Bells एक रन पडलेले डिक्लेअर नाही. आहे, एक रन डिक्लेअर आहे. एक रन डिक्लेअर झालेला आहे. इंटरनॅशनल रूल प्रमाणे हा चालू आहे मॅच. ज्यापर्यंत बेल्स पडत नाही विकेट होत नाही. आज एक ball द्या. नशीब कुणाल सोबत आहे. बॉल घ्या. अंपायर बॉल यूज नाही शोधतोय आम्ही सर. अजूनही मॅच आहे. तुमचे आवडते खिलाडी सुद्धा आहेत सर. हो नक्कीच नक्कीच. कुणालवर बॉल Ball आलेला आलाय. आहे, बॉल आलेला आहे. Please. अंपायर मॅच बॉल आहे. 5 बॉल 11 रन, 5 बॉल 11 रन. सर सामना रंगत चाललाय, जसं जसं मॅच होत चालले सर. विंडीजचा ताप टेम्परेचर वाढतोय आणि सुरतचाही टेम्परेचर वाढतोय, मॅचचाही टेम्परेचर Match- वाढतोय सर. नक्कीच नक्कीच नक्कीच. 4 बॉल 10 रन. निखिल चांगले फलंदाज आहेत. सर ज्याप्रमाणे पॉइंट टेबल चालू आहे ना सर, पिन प्रत्येकाला पॉइंट संधी. सायलेंट, पिन पॉइंट सायलेंट. ऑलरेडी युट्यूबवर 1 मिलियन लोक बघत आहेत VNDCL. आउट काय हा नॉट आउट, नॉट आउट. नाही. अंपायरचा out. निर्णय नॉट Not हात out. लागलाय पण बॉल नाही लागलाय असा इशारा. बॉल कलेक्ट मध्ये Not- चूक झालेली आहे. 3 बॉल 9. कुणाल्याने या 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 गोल बॉलवर 4 आलीच पाहिजे. एक मोठा धावा आलाच पाहिजे सर यामध्ये, नाहीतर मॅच कुठेही फिरू शकते सर. आला आलेला आहे, सर, आलेला आहे, आला, आलेला आहे, आला. आलेला आहे. कुणाल्याने सर स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे. सर जी अपेक्षा 4 तुम्हाला रन. होता ते कुणाल सरांनी पूर्ण केले आहे सर. ते पण गोलंदाज पण वैभव वैभव पानसरे एकदम, सर. एक वैभव अनुभवी एकदम गोलंदाज. अनुभवी गोलंदाज. कुणाल अरे, आहे, बर सर. कुणाल. तुमची शाबाशी ज्याप्रमाणे कुणाल सरांना भेट आहे आणि कुणाल, त्याप्रमाणे कुणाल रन एक येतोय. नंबर. आणि त्याने सर placement त्याने बॉलर already- ऍडव्होकेट डॉक्टर वैभव पानसरे सर कुठलेही नक्कीच. दफा लावला तरी हा चौका थांबू शकत नाही सर. नक्की नक्की. पण आपल्या भारतीय राज्यघटनेने कुणाला कॉन्स्टिट्यूशन राईट दिलेले आहेत, राईट टू डू एव्हरीथिंग. नक्की सर, म्हणून ते मन उघडून खेळतायत सर. काय आहे ना एक रन आणि चौका गेलाय सर, शेवटला चौका सर. जर सर मला वाटतं आज तुमचीच मॅच आहे आता गरज सर. मी तुम्हाला मिस करेल. कुठे मॅच होती आणि कुठं आणलाय डॉक्टर गरज सरांचा आशीर्वाद डॉक्टर कुणाल सावटकर सरांना लागलाय. सुरुवात डॉक्टर तन्मय दांडेकर सरांनी दिली, पण संपवलं डॉक्टर कुणाल सावटकर सरांनी. मॅक्स मार्वलस आपले खिलाडू आणि ईशान पाटील. अंपायर बॉल आणि न्यू बॉल देण्यात यावा. दोघेही न्यू बॉल अंपायरला द्या प्लीज सर. 2 बॉल घेऊन जाऊ न्यू, म्हणजे जेणेकरून नाही सर दोघे इनिंगला लवकर होईल सर. नाही तर बॉल मागत बसतात. अंपायरला देण्यासाठी न्यू बॉल दोघे इनिंगसाठी. लवकर ईशान पाटील टीम संघ लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हां चालेल. मग त्यांच्याकडे असलं ईशान पाटील सर यांची टीम डॉक्टर राकेश पाटील लवकर घ्यायचं आहे. आणि